धक्कादायक बातमी पुण्याहून आता येते। लोणीकंदमधल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडलेली आहे। मिकी घई आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। मिकी, नेमकी कधीची घटना आहे आणि या सगळ्याबद्दल आता कॉलेज प्रशासन असेल किंवा पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली आहे का? दीपक, ही पुण्यातील रायसोनी कॉलेज आहे। या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। एक 22 वर्षाची ही मुलगी आहे। मूळ ती रत्नागिरीची आहे। त्या ठिकाणी रायसोनी कॉलेजमध्ये ती इंजिनिअरिंगसाठी होती, फर्स्ट इयरची विद्यार्थी आहे। त्याच्याच एका मित्राने, त्याच कॉलेजमधल्या एका मित्राने त्याला सबमिशनसाठी थोडंसं मदत करण्यासाठी तिच्या रूमवर त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी 18 तारखेला तिच्यावर बलात्कार केलं। आणि त्याचबरोबर त्यानंतर दुसरा जो मित्र होता तिच्याबरोबर काय नेमकी घटना घडली, मी तुला मदत करतो, आपण पोलिसांमध्ये तक्रार देऊयात असं सांगून तिला दुसऱ्या दिवशी देखील म्हणजे 19 तारखेला तिला त्याच्या रूमवर बोलवलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर दुसऱ्यांदा त्या ठिकाणी बलात्कार केलं। त्यानंतर ही सगळी जी घटना आहे त्या मुलीने तिच्या घरच्यांना सांगितली आणि तिचे घरचे आज त्या कॉलेजमध्ये पोहोचलेले आहेत, जो कॉलेज लोणीकंदला त्या ठिकाणी आहे। आणि त्यानंतर आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होण्याचं काम सुरू आहे आणि 2 आरोपी आहेत, त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एकाचं नाव करण घोगे आणि दुसऱ्याचं नाव महेश खर्डे असे दोन्ही। एक विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे तर दुसरा थर्ड इयरचा विद्यार्थी आहे। अशा दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दीपक, मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।